ज्या सागरचे जे नाटक चालू होते ना, मला गेट वगैरे होती, त्या रूममध्ये गेला आणि असं वाटलं की एक परफॉर्मन्स सुरू होऊ राहिली. एक आता लोकांना वाटलं पाहिजे की ही खरी घटना आहे. वीर सिंग बसला होता ढॅम, 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 ढॅम. विशाल! कशाला विशाल? विशालला जाऊनच बसते. विशालची पूज झालेली आहे. विशालचे मतं ऐकतात. विशालच्या अपोझिट जात नाही. बोलायचं, काहीतरी करून दाखव, काहीतरी करून दाखव. व्हॉट? बिप, बिप, बिप. बिप, 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 बिप. अहो, हा सागर कारंडले कुठं गेला होता? गाईज वेलकम टू माय चॅनल. आजच्या मराठीच्या बिग बॉस बघून ना मी तुम्हाला खरं सांगते, संडेचा एपिसोड माझ्यासाठी मतलब खूप बोरिंग असते. मतलब माझ्यामध्ये तेवढे पेशन्स नसतात की मी बघू, मग ह्याचे कार्यक्रम बघू, मग ह्याचे सह्याद्री बघू, मग कोणचं गाणं काय निवडत आहे, मग तिकडे रितेश देशमुखाचे वेगळे स्टेप चालू असतात डान्सचे. असं नाही, असं डान्स स्टेप होता, असा डान्स स्टेप होता. नाही नाही, चुकीचं आहे. प्रभूनं इथून गंडवलं. म्हणजे ते जे त्यांचे प्रोग्राम पाहून असा उलट्या येत होत्या. मला अक्षरशः असं वाटत होतं की नको, आता नको दाखवा तुम्ही. त्याच्यापेक्षा ना तो आपल्या लहानपणीचे कार्यक्रम होत होते ना शाळेमध्ये, अॅन्युअल फंक्शन, ते तरी मला बेटर आणि चांगले वाटत होते. ते तरी मी 1 घंटा, 2 घंटा शांतप्रमाणे चुपचाप बसून मी बघत होते, की अच्छा आता 5व्या वर्गाचा कार्यक्रम फंक्शन येऊ राहिला, आता 7वा वर्ग येऊ राहिला, आता 8वा वर्ग येऊ राहिला. तो बघण्याचा मला जास्त इंटरेस्ट वाटत होता. परंतु हे जे संडेच्या एपिसोडला जो एवढा बोरिंग करतात ना, एवढा बोरिंग एपिसोड करतात ना, तो बघायला बिलकुलच आवडत नाही. परंतु तुम्हाला सांगते, आजच्या मराठीच्या बिग बॉस लिटरली एवढे 10वा वीक आला. 10व्या वीक नंतर आजच्या संडेचा एपिसोड लिटरली एपिसोड सारखा होता. लिटरली बोरिंग नव्हता. एक काही स्किप करायचा नव्हता. किंवा मी जेव्हा बघते ना, जेव्हा संडेचा एपिसोड मी पूर्ण स्किप करू फक्त आखरीचे 10 मिनिटं बघते, की कोण चाललेला आहे, कोण किती रडत आहे, कोणाला किती इमोशन्स आहेत. ओह! ऐसा हुआ क्या? वैसा हुआ का? मी असे वगैरे बघते. परंतु लिटरली आजच्या संडेचा एपिसोड ॲक्चुअली एपिसोड सारखा वाटला. ज्या प्रकारे काय असते ना, संडेचा एपिसोड मजा मस्तीचा असते, आय अंडरस्टँड. पण तुम्ही ऑडियन्सला बोर करत आहात तुमच्या टास्कमुळे, ते तुम्हाला समजत नव्हते का? त्यांना समजलं. त्यांनी फीडबॅक घेऊन बिग बॉसनी यावेळी चांगला संडेचा एपिसोड रचला. चांगले टास्क आणला आणि दुसरी इम्पोर्टंट गोष्ट मतलब काय असते ना, एखादा संडेच्या दिवशी एखादी सीरियलची प्रमोशन, पिक्चरच्या प्रमोशन वगैरे करायला लोकं वगैरे येतात. मग ते लोकं जे अंदर जे कंटेस्टंट आहेत, बिग बॉसच्या अंदरचे जे कंटेस्टंट आहेत त्यांना सुद्धा भेटतात. मग ते बघायला ना अजून इंटरेस्ट वाटते, की काय बोलतील, कसे काय रिएक्शन येतील वगैरे, वगैरे. अख्ख्या 10 आठवडे होऊन गेले, 2 महिने होऊन गेले. एकही गेस्टनी आतापर्यंत बिग बॉसचे जे अंदरचे कंटेस्टंट भेटले गेले नाही आणि तसेही कोणी जास्त प्रमोशन करायला आले नव्हते. परंतु पहिल्यांदा जे सीरियल येऊन आलेली आहे नवीन कलर्सवर त्यांचे कंटेस्टंट त्यांना भेटले वगैरे, तर तो मला चांगला वाटला, की ओके म्हणजे आजचा एपिसोड मनोरंजनवाला होता. एपिसोडची सुरुवात झाली ना, तो खूप सुंदर टास्क आलेला होता. मतलब की तो तराजूचा आला होता, की कोणाचा पडदा जास्त भारी आहे, कोणाचा कमी आहे, कोणाची व्हॅल्यू जास्त आहे किंवा कोण शोमध्ये जास्त कॉन्ट्रिब्युशन करत आहे किंवा असा एक सुंदर टास्क आला होता. आणि एका साइडला विशाल होता, एका साइडला अनुश्री होती आणि सर्वात जास्त इम्पोर्टंट पॉइंट आहे, की जेव्हा संकेत आला ना, तर संकेतने अनुश्रीच्या हे जो आहे ना, अनुश्रीचा ब्लॉकेज त्याच्यामध्ये स्वतःचा मत टाकला, की अनुश्रीचा पडदा भारी आहे, स्वतःचा इंडिव्हिज्युअल मत ठेवते. विशालच्या ग्रुपमध्ये असून सुद्धा विशालसोबत एवढा इन्फ्लुअन्स करते, एवढा मॅनिप्युलेटिंग वाला गेम खेळते, तरीही त्याच्या विरुद्ध जाऊन स्वतःचे मत ठेवते, स्वतःचा स्टँड ठेवते, स्वतःचा गेम ठेवते. तिची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी त्या गेममध्ये दिसते. ते कोणाच्याही ग्रुपमध्ये राहो, परंतु तिची स्वतःची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी काय आहे ना, ते कधीही विसरत नाही आणि तेच मला हिच्याकडून शिकायची आहे आणि मला चांगला धडा भेटलेला आहे. म्हणून तिने स्वतःचा मत अनुश्रीला दिलं आणि विशालला दिलं नाही आणि त्यावरूनच कळून येते ज्या प्रकारे देशमुख त्याला वारंवार टोमणे पण मारत होते. "अरे विशालला विचारून तर नाही करतायस ना संकेत, विशालला विचारून तर नाही करतायस ना? एक काम कर, एक वेळा विशालला विचारून टाक." त्यावर संकेतचे जे रिएक्शन होते, की "सर माफ करा, आता नाही करणार. सर माफ करा, आता नाही करणार." त्यावरून समजून येते, की संकेत आता कंप्लीटली विशालच्या जाळ्यातून निघालेला आहे. तो इंडिव्हिज्युअल गेम खेळेल किंवा काहीतरी वेगळा करेल किंवा तन्वीच्या ग्रुपमधून खेळेल, काहीतरी काटा ग्रुपमधून खेळेल. परंतु विशालच्या जो मॅनिप्युलेटिंग वाला गेम होता, त्याच्या छत्रछायामध्ये जो होता ना, आता संकेत कंप्लीटली तिथून बाहेर निघालेला आहे. हे आपल्याला त्या त्या गेममधून किंवा त्या टास्कमधून कळलं. आता आपण सागरच्या टास्कवर येऊ, कारण की सागरचा टास्क जो होता तो सर्वात जास्त इम्पोर्टंट आणि हायलाइट वाला पॉइंट होता. पहिली गोष्ट मला सांगा, बिग बॉसने फक्त सागरसाठी तंटा रूम खोलली, फक्त सागरच्या फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी तंटा रूम खोलली आणि फक्त सागरलाच बोलावलं गेलं. मला वाटलं की त्याच्यानंतर सोनाली जाईल, दीपाली जाईल, तन्वी जाईल, राकेश जाईल, विशाल जाईल, अनुश्री जाईल, काहीतरी अजून सर्वजण लोकं जातील, मजा येईल बघायला, की काय-काय फ्रस्ट्रेशन आहे त्यांच्या. फक्त सागरसाठीच ते रूम खोलली होती.
सागर नंतर ती रूम खोललीच नव्हती. म्हणजे काय प्री प्लॅन होता का? दुसरी गोष्ट, सागर जेव्हा जसाच त्या रूममध्ये गेला, तंटा रूममध्ये काय ते रूम वगैरे होती, त्या रूममध्ये गेला आणि असं वाटलं की एक परफॉर्मन्स सुरू होऊ राहिली. एक आता आता असं आहे ना, कलाकार आहे आणि त्याला स्टेज भेटलेला आहे आणि पूर्ण कॅमेरा त्याच्यावर आहेत आणि त्याला कॅमेरावर पूर्ण फोकस आहे आणि त्याला असा परफॉर्मन्स द्यायचा आहे, की लोकांना वाटलं पाहिजे, की ही खरी घटना आहे. लोकांना अक्षरशः विश्वास झाला पाहिजे. लोकांना असं वाटलं पाहिजे, की नाही हा व्यक्ती खरा आहे. माझं मन जिंकलं पाहिजे. कारण की मी लोकांचे अख्खा 10 आठवडे लोकांचे मत जिंकू शकलो नाही. परंतु या एका परफॉर्मन्सनं मला अख्खा महाराष्ट्राच्या परफॉर्मन्सचं पूर्ण मन जिंकायचं आहे. असा काहीतरी परफॉर्मन्स वाटत होता. असा काहीतरी सेटअप वाटत होता. ज्या प्रकारे तो सागर आला आणि सागरने असा उभा होता. असं वगैरे घातलं वगैरे काय कबीर सिंग बसला होता. ढॅम, 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 ढॅम कबीर सिंग बसलेला होता आणि मग डायरेक्ट उचललं काय म्हणतात त्याला कुऱ्हाड काहीतरी वगैरे म्हणतात. ते उचललं आणि डायरेक्ट हांडी फोडता म्हणलं, "विशाल!" कशाला विशाल? विशालला जाऊनच बसते. विशालची पूज झालेली आहे. विशालचे मतं ऐकतात. विशालच्या अपोझिट जात नाही. विशालच्या अपोझिट काही बोलायचं मत नसेल. विशालच्या अपोझिट खेळायची इच्छा होत नाही. तू विशालला आतापर्यंत फेवरच करत आहेस. अजून काहीच नाही. आणि कशाला विशालच्या नावाची हांडी फोडत आहेस बाबा? कशाला? कोण सांगितलं त्याची हांडी फोड म्हणून तुला? त्याच्या नावाने हांडी फोड म्हणते. हांडी फोडते आणि म्हणते, "अरे किती बोलायचं? काहीतरी करून दाखव. काहीतरी करून दाखव." व्हॉट? व्हॉट? 1 मिनिट. काहीतरी करून दाखव म्हटलं म्हणजे? तो जो बोलते, तो करते. त्याला कॅप्टन बनायचा होता तो बनला. त्याला टास्क जिंकायचा आहे तो जिंकते. ज्याला मॅनिप्युलेटिंग करायचं असेल तो मॅनिप्युलेटिंग करते. त्याचा चांगला गेम चालू आहे. डोकाचा गेम चालू आहे त्याचा. मतलब त्याच्यामध्ये माणुसकी तो विसरते काय असते त्याच्या वगैरे तो निगेटिव्ह आहे. परंतु निगेटिव्हमध्ये गेम कसा खेळायचा, लोकांना कसं पाडायचं, मॅनिप्युलेटिंग कसं करायचं, लोकांना बाहेर कसं फेकायचं, स्वतःला कसं वरवंश द्यायचं, स्वतः कॅप्टन कसे बनायचं, हे सर्व त्याला माहिती आहे. तो उत्तम गेम खेळत आहे आणि तू कशाला विशालची नावाची हांडी फोडत आहेस? आय डोंट नो. मग त्याच्यानंतर तो स्वतःवर येते, की सागर कसा सागर आता आपल्याला बदलावं लागेल किंवा आपण नाही आपल्याला इथे जमत नाहीये, असा नाहीये, तसा नाहीये, तू पण तसाच आहेस, असा आहेस. मग स्वतःवर गुस्सा. मग दुसरी हांडी जेव्हा फुटली ना, तो म्हणते तन्वीवर आला तो, की भाई तन्वी तुला आई बहीण वगैरे नसतील, तुला भाऊ मित्र वगैरे नसतील, पण आम्हाला भाऊ मित्र वगैरे आहेत. कशाला त्या शिव्या देता यार? कशाला काय करता? कशाला काय करतात? 1 मिनिट, 1 मिनिट. रुचिता जेव्हा घालून पाडून, पाडून घालून, घालून पाडू, घालून, घालून, घालून पाडू, पाडू, बडू, बडू, बडू अशा शिव्या देत होती. बीप, 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 बीप अशा घालून फाडू शिव्या देत होती. तेव्हा तो हा सागर कारंडले कुठं गेला होता? जो एवढ्या भाषेची पुस्तक घेऊन ठेवते, की आई-वडिलांच्या शिव्या नको द्या. तरी पण तन्वीला मला दिसली नाही, की आई-वडिलांच्या शिव्या दिल्या नसेल. पण फॉर एक्झाम्पल जेव्हा रुचिता होती, तेव्हा रुचिता जेव्हा घराच्या बाहेर होती, तो सर्वात जास्त रडणारा व्यक्ती तर सागर होता. सागर रडत होता. की यार रुचिता असं तो रडत होता आणि त्याला ते रुचिता एवढी घाणेरडी शिव्या देत होती, एवढी गोष्टी करत होती. एकही वेळेस असा कन्व्हर्सेशन दिसला नाही सागरच्या आणि रुचिताच्या, की भाई सागर तिला समजवत आहे, की "अरे तू गाली वगैरे नको देऊस, असं आई-वडिलांच्या गाल्या नको देऊस किंवा दीपालीसोबत जे तुझं ॲक्थू आहे, हळ आहे, ते खूप वाईट वाटते, नको करूस." असा एकही मला दिसला नाही. उलटं त्यांच्या जवळ जाऊन बसायचा, त्यांच्याकडून गेम खेळायचा, त्यांनी माझी हेल्प केलं पाहिजे, त्यांच्याजवळून त्यांना मक्खन वगैरे द्यायचं. "अरे, आम्ही ना तुमच्याच ग्रुपमध्ये आहोत, तुम्ही टेन्शन नको घ्या. आम्ही तिकडे दिसत असून, पण आम्ही तुमच्याच ग्रुपमध्ये आहे." असा बोलणारा हा सागरच होता. तर मग तेव्हा तुमचे विचार नव्हते पटत का? तेव्हा विचार वेगळे होते का? आता विचार वेगळे झाले का? आणि सर्व तू घोबट त्या तन्वीवर फोडतेस, की तन्वी शिव्या वगैरे देते. ते पण सोड. मग दुसरा आला राखीकडे, की "राखी यार, आम्हाला इमेज बनवायला खूप वेळ लागते. आम्ही खूप इमेज बनवतो. खूप वर्ष जातो. आम्ही खूप मेहनत करतो. तुझ्या 2 मिनिटाच्या ॲक्टसाठी आम्ही स्वतःची इमेज खोवू का? काय तुझे आहे हे?" आय वॉज आय वॉज लिटरली व्हॉट? व्हॉट? लाइक सिरियसली? भाई ते एक टास्क आहे. ती चांगली एंटरटेनमेंट करते. तिला माहिती आहे बिग बॉस कसा शो आहे. लोकांना ते राखी नेहमी म्हणते, की शो आपल्याला खूप काही देते. लिटरली शो त्यांना खूप काही देते. फॉलोवर्स, काम, फेमस सर्व गोष्टी देते. मान, सन्मान सर्व गोष्टी देते. परंतु आपण शोला काय देत आहोत? ते पण लक्ष इम्पोर्टंट आहे ना, की एखाद्या शोला आपण काय देत आहोत? आपण ह्या शोमध्ये आलेले आहे, तर आपली जिम्मेदारी आहे, की लोकांची एंटरटेनमेंट करणे आणि चांगली रीतीने करणे. तर काय मला सांगा, ज्या प्रकारे राखी आली तेव्हापासून म्हणजे राखीच्या गोष्टी काही काही चुकल्या आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त राखीने एंटरटेनमेंट केलं नाही का? केलं. आणि त्या एंटरटेनमेंटमध्ये तिला कोणाला काही वाईट बनलं, कोणाला काही केलं, काहीच नाही केलं. कसला हा मास्तर, हेडमास्टर बनलेला आहे, बिग बॉसचा प्रिन्सिपल बनलेला आहे, जो तिथं हांड्या वगैरे फोडत आहे आणि लोकांना ज्ञान सांगत आहे, असं नाही, तसं नाही, तसं नाही. मला सांग, तुला एवढाच फ्रस्ट्रेशन होता, एवढ्याच गोष्टी होता, तर तू असा मान खालून काऊन बरं राहतेस? त्या विशालच्या जवळ फक्त असा मान खाली बसू राहतेस तू. तुझ्या स्वतःच्या मत नाहीये, स्वतःच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नाहीये. त्या दीपालीची नेहमी चुगली करत राहतात. दीपालीचं असं झाला, दीपालीचं तसं झाला, तसं झाला. स्वतःच्या गेमकडे फोकस नाहीये आणि तुला मग तिकडून आला. त्याचा फ्रस्ट्रेशन खूप काही झाला वगैरे, वगैरे. मग आला. मग तिकडे तो रडत वगैरे होता आणि मग रितेश देशमुख म्हणतात, की "तुम्ही व्यक्त व्हा, तुम्हाला काय करायचं?" त्यावर तो म्हणते, की "मला शो सोडायचा आहे."
व्हाट? लाइक फॉर रीजन, मतलब किस रीजन से तुम्हें शो छोड़ना है? मतलब जिसको छोड़ना होता है वो अलग ही कुछ धंदे करता है, पण तुम्ही किस रिझन से छोड़ना है भाई? तर म्हणते मला इथं ह्या शोमध्ये राहायचं नाहीये. बिग बॉस शो खूप उत्तम आहे. खूप उत्तम आहे. पर्सनॅलिटीचा गेम आहे. परंतु आपण त्या गेममध्ये एकामेकाला खाली पाडून न बोलणे किंवा एकामेकाला वाईट न बोलणे, कशा रीतीने खेळले पाहिजे हे समजायला पाहिजे. मला सांगा, लिटरली मला सांगा, विशालने ज्या प्रकारे दीपाली आणि रेवाला पकडलं आणि ज्या प्रकारे त्या दीपालीला लागलं, मतलब अनकम्फर्टेबल पोझिशनमध्ये किंवा ऑकवर्ड बॉडी पार्टमध्ये, व्हॉटएव्हर प्रायव्हेट बॉडी पार्टमध्ये लागला तिला. तर तेव्हा सागर एवढा चांगला मित्र आहे, एवढं त्याला समजते खरं काय आहे, खोटं काय आहे. एकदाही वेळा तो विशालला म्हटलं नाही, की "विशाल हा तू चुकलायस" म्हणून. एकदाही म्हटलं नाही. एवढाच तुला माणुसकी, चांगले कामं किंवा आपली वागणूक कशी पाहिजे, आपण गेम खेळताना कसं पाहिजे, एवढा तुला प्रामाणिकपणा आहे, तर तू विशालला एकही शब्द का बरं नाही म्हणलास? तू काहीच नाही म्हणलास. आणि दुसरीकडे दुसरीकडे राकेश जो मांजर आणि कुत्र्याचा गेम चालू होता, त्यावर राकेश बोलला नाही. कारण की राकेशला होता, की यार हा गेम आहे, हा गेमसाठी मला वाईट नाही बोलायचं आहे. मला मेंटली आय एम नॉट रेडी फॉर दॅट, की यार मी वाईट वगैरे बोलीन, मग असा होईल, तसा होईल वगैरे, वगैरे. त्यावर ह्याचा असं म्हणणं होतं, विषयासोबत गॉसिप करत होता. काय हा टास्क नाही खेळे, ह्याला काही लोकांना काही म्हणायचं नसते, हा नाही करायचं असते, तो नाही करायचं. अरे! तेव्हा तू अंडरस्टँड बरं का बरं नाही केलास? की यार राकेशला बरोबर आहे, त्याला बोलायची इच्छा नव्हती, लोकांबद्दल वाईट बोलायची इच्छा नव्हती किंवा त्याची इच्छा नव्हती कोणाबद्दल निगेटिव्ह बोलायची. तू तर एक्सेप्ट काऊन नाही केलास? तर तुझ्यामध्ये एवढी प्रामाणिकपणा आहे, तुझ्यामध्ये एवढा गेम आहे, तू एवढं चांगला खेळतेस, तुला एवढं समजते, कसं वागलं पाहिजे, कशा पर्सनॅलिटीचा गेम आहे, कसं शिव्या नाही दिल्या पाहिजे, कसा मॉरल्स आहेत लाईफचे, सर्वच गोष्टी माहित आहेत. तर जर हे एवढे एवढे पॉइंट आहेत, तेव्हा तू का बरं बोलत नाही? तेव्हा तू फक्त चूप का बरं राहते? बिलकुल शांत का बरं राहते? म्हणजे काहीच तुझा स्टँड नसे त्या गोष्टीवर, असा का बरं? आणि आता तुला फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी एक टास्क बिग बॉसने छान डिझाइन केला. तिथं तू चांगल्या रीतीने परफॉर्म केला. मग तिथून आल्यावर नंतर बाहेर म्हणते, की मला बिग बॉस सोडायचा आहे. मला इथं राहणं जमत नाही. आता माझा गुस्सा निघालेला आहे. बाकीचे लोकं खूप वाईट-वाईट बोलतात, एकमेकांना घालून पाडून बोलतात. ते मला जमत नाही, फला नाही करत. पण तुला जमते का? मला सांगा, ॲट द बिग बॉसमध्ये एक स्पर्धा आहे. स्पर्धा आहे ना. बाकीचे जे करतात त्यांच्या तोंडावर आपला कंट्रोल नसते, पण आपल्या स्वतःवर संयमवर कंट्रोल असते. पण तू काहीतरी बोल, तू काहीतरी गेम दाखव, विशालच्या अपोझिट जा, काहीतरी स्वतःचे मत ठेव. तू काहीच नाही बोलत. फक्त तो येऊन जाऊन त्या प्रभूवर तू आपला गुस्सा काढतोस, येऊन जाऊन त्या प्रभूला वाईट बोलतोस, येऊन जाऊन त्या प्रभूवर वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतोस. कारण की तुला माहित आहे, की तो काही बोलणार नाही, तो काही करणार नाही, तो खाली आहे, तो जास्त बोलू शकत नाही, हे नाही करू शकत, तो नाही करू. आपला वर्चस्व मुलगा किंवा आपला आवाज जो व्यक्ती तेव्हाच वाढवते, जेव्हा त्याला माहित आहे, की समोरचा व्यक्ती आपल्या तोंडाला तोंड देऊ शकत नाही. तेव्हाच वाढवते. एवढी तुझी हिंमत आहे, तर विशालच्या अपोझिट जाऊन बोल ना. विशालनं जे वाईट-वाईट कामं केलं नाही, इव्हन भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सुद्धा म्हणतात, की ज्या एपिसोडमध्ये ते पोझिशन ज्या रीतीने विशालनं त्या मुलींना वगैरे केलं, ते वाईट होती. तर मग सागरला वाईट नाही वाटलं का? सागरनं दीपालीबद्दल एवढा फ्रेंड आहे, तर ते वाईट नाही वाटलं का? तेव्हा विशालला का बरं म्हटलं नाही, की हा चुकीचा होता वगैरे म्हणून? जेव्हा राकेश मांजरच्या वगैरे त्यामध्ये त्याला बोलायचं नव्हतं कोणाबद्दल वाईट, तेव्हा त्यानं का बरं म्हटलं नाही, की राकेशची बाजू का बरं नाही घेतला? की बरोबर आहे यार, एखादा गेम आहे, एखाद्या गेमसाठी लोकांना वाईट-वाईट बोलणे गरजेचं नसते. त्याला नाही बोलायचं, नाही बोलायचं तेव्हा स्टँड का बरं नाही घेतला? तर विशालबद्दल त्याची चुगली करत होता, की हा गेम वगैरे खेळत नाही. का बरं? आणि बिग बॉसनी फक्त त्याच्यासाठीच हा प्रोग्राम का बरं डिसाईड केला, की त्याला हांडी फोडायचा आहे, हा फोडायचा आहे म्हणून. बाकी लोकांसाठी बाकीच्या लोकांच्या मनामध्ये पण फ्रस्ट्रेशन आहे, गुस्सा आहे, राग आहे. त्यांच्यासाठी डिझाइन का बरं नाही केला? मतलब आणि तुम्ही तो तराजूचा जो एपिसोड बघाल ना, तराजू एकामेकाच्या ब्लॉक टाकायचे होते. तेव्हा सागरबद्दल ज्या बी लोकांनी त्याच्यामध्ये ब्लॉक घातला, दुसऱ्या साइडला राखी होती. ब्लॉक घाला त्या ब्लॉकमध्ये सर्वांनी कायच म्हटला, की फक्त सागरने तो टास्क चांगला खेळला, तो कपडे वगैरे पिळवला, तो चड्डी वगैरे तो वाला तो मधुमक्खी, हनी बीचा जो गेम होता, तो चांगला खेळला सागरनं. पाहाल तर तो तन्वीनं गेम चांगला खेळला. तन्वीनं संकेतला लॉक केलं आणि त्यामुळे तो सुटू शकला आणि त्यानं गेम खेळला. त्याच्या व्यतिरिक्त लोकांकडे त्याच्याबद्दल बोलण्यालायक काहीच नाहीये. काहीच पॉइंट नाहीये त्या टास्कच्या व्यतिरिक्त. त्या तन्वीच्या कृपेनं तो थोडा तर हिरो दिसला त्या टास्कमध्ये. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यालाबद्दल चांगल्या बोलण्याबद्दल किंवा हा चांगला गेम खेळत अशा बोलण्याबद्दल, त्याच्याबद्दल लोकांबद्दल किंवा बाकीचे जे कंटेस्टंट आहेत त्यांच्याबद्दल काहीच पॉइंट नाहीयेत, की सागर असा खेळत आहे, तसा खेळत आहे. तो फक्त विशालची पूज बनलेला आहे. मला समजत नाहीये, की तो जसा म्हणते, की बिग बॉस शो हा पर्सनॅलिटीचा आहे. लोकांना वाईट बोलायचं नाही, हा नाही करायचं वगैरे, तो नाही करायचं. ॲट द एंड ऑफ द स्टोरी एक स्पर्धा आहे आणि स्पर्धामध्ये तुम्ही वाईट बोलायचं, हा बोलायचं, तुम्ही नको बोला. तुमची पर्सनॅलिटी नाहीये ना, नको बोला. मग तुमच्या पर्सनॅलिटीला एखादी गोष्ट मत नाही पटत ना, तर मग त्या गोष्टीसाठी स्टँड तर घ्या. तुम्ही सुद्धा स्टँड सुद्धा घेत नाही. म्हणजे ज्या प्रकारे विशालबद्दल स्टँड, काही स्टँड घेत नाही. तुम्ही काही बोलत नाही. फक्त चुगली-चागली करता. त्या विशालची पूज बनलेला हा, विशालच्या मागे-मागे करता, दॅट्स इट. संडेचा एपिसोड येते. बिग बॉस तुम्हाला छान डिझाइन करून देतात रूम. तिथे फ्रस्ट्रेशन काढायचं, लोकांना म्हणायचं, की तुम्ही कसे वाईट-वाईट बोलता आणि मी काही करत नाही आणि चूप राहायचं. ह्याला गेम म्हणतात का? लिटरली ह्याला गेम म्हणतात का?
लिटरली भाई मला समजलं नाही हा जो संडेचा एपिसोड होता ना बिग बॉसचा आणि जो सागर कारंडेसाठी चांगला दाखवण्यासाठी, त्याला महान दाखवण्यासाठी जो डिझाइन केलेला होता ना, मला लिटरली वाटते फक्त एकच कंटेस्टंटसाठी डिझाइन केला होता. बाकीचे जे लोक आहेत त्यांना फ्रस्ट्रेशन नाहीये का? लिटरली त्यांना पण फ्रस्ट्रेशन होताच. परंतु फक्त प्रिव्हिलेज म्हणून सागर कारंडेला अजून मोठा दाखवण्यासाठी, कारण की त्याचा गेम तसाही दिसत नाहीये, म्हणून बिग बॉस त्याला संचालन करतात. कारण की फक्त संचालनच त्याला देतात. कारण की हा टास्कमध्ये दिसला पाहिजे. आजच्या संडेच्या एपिसोडमध्ये ह्याचा फ्रस्ट्रेशन हा जो आहे हा चांगला ॲक्टिंग परफॉर्मन्स देईल. कारण की हा ॲक्टर म्हणून खूप चांगला आहे. चला हवा येऊ द्या. तुम्ही बघितलं असाल तर खूप उत्तम परफॉर्म करते, खूप उत्तम ॲक्टिंग करते आणि मला आजच्या एपिसोड सुद्धा फक्त ॲक्टिंग वाटली, फक्त ॲक्टिंग वाटली. कारण की ज्या गोष्टीचे, ज्या लोकांची मतं असतात आणि ते गोष्ट आपल्या मतावर ठाम असतात आणि त्यांना कळते की हे गोष्ट चुकीची आहे, तर त्या गोष्टीसाठी ते आवाज उच्चा करतात. मग समोर कोणीही असो, तरी सागरचे ज्याने जे फ्रस्ट्रेशन काढलं आणि सागर म्हणत होता की वाईट बोलणे, हा बोलणे, तो बोलणे, तो बोलणे, त्याचे तेच मत आहेत. तर बाकीचे लोक जे करतात त्यांच्याबद्दल त्याचा आवाज का बरं उठत नाही? विशालच्या समोर त्याचा आवाज का बरं उठत नाही? ह्याच्यावर माझा सर्वात मोठा क्वेश्चन मार्क आहे. म्हणून मला त्याच्यात आणि पूर्ण नाटक वाटला. हा सर्व सागरच्या गोंधळ झाल्यानंतर नॉमिनेशन आले आणि नॉमिनेशनमध्ये तुम्ही पहिले पाल रितेश देशमुखाने ज्या व्यक्तीला पहिला व्यक्ती जो सेव्ह झालेला होता तो म्हणजे सागर कारंडे. असं कसं सागर कारंडे पहिल्याच वेळेस सेव्ह झाला आणि पहिल्याच वेळेस तिथे जाऊन बसला? त्याला तर घराच्या बाहेर जायचं होतं. तो मुद्दा सोडायचा तो ठीक आहे. परंतु एवढा तो स्ट्रॉंग आहे, त्याला राकेशपेक्षा चांगले वोट भेटले, विशालपेक्षा चांगले वोट भेटले आणि तो पहिले जाऊन शेप बसलेला आहे विदाऊट एनिथिंग, विदाऊट काही न करता, विदाऊट काही कॉन्ट्रीब्युशन न करता. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला माहीत होता सर्वांना की यावेळेस संस्कृतीच बाहेर जाणार आहे, ससाच बाहेर जाणार आहे आणि खूप लवकर गेली. परंतु त्याचा गेम लिटरली नव्हता. परंतु रेवाचा खूप चांगला गेम आहे तिच्यापेक्षा, लिटरली तिच्यापेक्षा खूप चांगली गेम खेळत आहे. संकेत आणि रेवा खूप चांगला त्यांनी या बिग बॉसच्या हाऊसमध्ये आपले जे पाय आहेत चांगले मजबूत ठेवलेला आहे किंवा मजबूत गडत आहेत, त्यांचे जड चांगले स्ट्रॉंग आहेत. परंतु संस्कृतीचा गेम नव्हता, संस्कृतीचा काहीच नव्हता. त्या कारणाने संस्कृती घराच्या बाहेर निघाली आणि खूप लवकर सुद्धा निघाली. त्या पूर्ण एपिसोडबद्दल, ह्या सागरच्या पूर्ण एपिसोडबद्दल खरं आहे खोटं आहे काय वाटला मला प्लीज नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.